नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 3 बहुपदी पॉलिनॉमियल्स या प्रकरणातील सराव संच 3.3 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.3 मधील पहिली 4 उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. या उदाहरण संग्रहामध्ये आपण संश्लेषक भागाकार म्हणजेच सिंथेटिक डिव्हिजन मेथड अभ्यासणार आहोत. एका बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने कसे भागायचे हे आपल्याला माहित आहे. ज्या बहुपदीला आपण भाग घालवणार आहोत त्याला भाज्य बहुपदी म्हणतात आणि ज्याने भाग घालवतो त्याला भाजक म्हणतात. भागाकार केल्यानंतर जे उत्तर येतं त्याला आपण भागाकार म्हणतो आणि शिल्लक राहते ती बाकी असते. मग आता इथे आपण एका बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागाकार करण्याची एक सोपी पद्धत आपण समजावून घेणार आहोत. त्या पद्धतीचं नाव आहे संश्लेषक भागाकार पद्धती. या पद्धतीमध्ये भाजक जो आहे हा आपल्याला x अधिक a किंवा x वजा a या स्वरूपामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे भाजक बहुपदीची जी कोटी आहे ती नेहमी 1 असली पाहिजे. म्हणजे कोटी 1 असलेल्या भाजकाचीच उदाहरणे आपण पाहणार आहोत. We know how to divide one polynomial by other polynomial. The polynomial which is divided, it is called as a dividend. And the polynomial by which we are going to divide, it is called as divisor. The answer is called as quotient and the remaining terms are called as remainder. Now we will learn an easy method for division of polynomials. When divisor is of the form x plus a or x minus a. So the divisor must be in the form of x plus a or x minus a, means the degree of the divisor must be 1. So let us learn the method for division of polynomials when divisor is of the form x plus a or x minus a, means the divisor must have a degree 1. So let us learn the synthetic division method. आता आपण सराव संच 3.3 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.3 मधील संश्लेषक भागाकार म्हणजे सिंथेटिक डिव्हिजन वरील पहिली 4 उदाहरणे आपण अभ्यासूया. प्रश्न पहिला, खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने करा. भागाकार व बाकी लिहा. डिवाइड ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड. राइट द कोशंट अँड द रिमाइंडर. पहिलं उदाहरण, 2m वर्ग वजा 3m अधिक 10 भागिले m वजा 5. म्हणजे इथे पहिल्या बहुपदीला या दुसऱ्या बहुपदीने आपल्याला भागायचं आहे. म्हणजेच इथे भाज्य बहुपदी आहे 2m वर्ग वजा 3m अधिक 10 आणि भाजक आहे m वजा 5. मग आता इथे भाज्य बहुपदी आहे त्याला प्रथम आपण घातांक रूपामध्ये मांडायचं आहे. घातांक रूपामध्ये बहुपदीला कसं मांडायचं हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे की घातांकाचे उतरत्या क्रमाने पदे मांडायची असतात आणि जी पदे घातांकाची त्या दिलेल्या बहुपदीमध्ये नाही आहेत म्हणजे ज्या घातांकाची पदे नाही आहेत ती आपण शून्य सहगुणक घेऊन तयार करायची असतात. परंतु इथे सर्व घातांकाची पदे उतरत्या क्रमाने आलेलीच आहेत. बघूया, इथे पहिल्या पदाचा घातांक 2 आहे, दुसऱ्या पदाचा घातांक 1 आहे आणि तिसऱ्या पदाचा घातांक 0 आहे. म्हणजे 2 1 0 अशी घातांकाची पदे दिलेल्या बहुपदीमध्ये आहेत. म्हणजे इथे घातांक रूपात वेगळं पद कोणतंही निर्माण करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच भाज्य बहुपदी आपल्याला घातांक रूपात मांडताना फक्त उतरत्या घातांकाच्या क्रमाने मांडणी करायची आहे आणि ती दिलेल्या बहुपदीमध्ये आहेच. त्यामुळे दिलेली बहुपदी मी आहे तशीच इथे मांडलेली आहे की 2m वर्ग वजा 3m अधिक 10 ही आपण भाज्य बहुपदी घातांक रूपात म्हणजेच घातांकाच्या उतरत्या क्रमाने मांडलेली आहे. आता या बहुपदीला
आपण सहगुणक रूपामध्ये मांडणार आहोत. म्हणजेच भाज्य बहुपदी सहगुणक रूपात बरोबर इथले सहगुणक आपल्याला लिहायचे. सहगुणक लिहिताना आपण चिन्हासहित लिहितो, याचाही सराव आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. मग इथले सहगुणक आहेत 2 - 3 10, ते आपण इथे कंसात स्वल्पविराम देत लिहिलेले आहेत. मग 2 - 3 10 ही भाज्य बहुपदी आपण सहगुणक रूपात मांडलेली आहे. म्हणजे ही भाज्य बहुपदी आहे, त्याला प्रथम मांडलेला आहे. त्यानंतर ती घातांक रूपामध्ये मांडली आहे, म्हणजे उतरत्या घातांकाच्या क्रमाने मांडायची आहे. त्यामध्ये जी पदे, ज्या घातांकाची पदे नाही आहेत ती शून्य सहगुणक घेऊन तयार करायची आहेत आणि नंतर याच बहुपदीला सहगुणक रूपामध्ये मांडायचं आहे. हा आहे भाजक. भाजक बहुपदी आहे आपली m-5. आता ही जी भाज्य बहुपदी आपण सहगुणक रूपात घेतलेली आहे, या सहगुणक रूपातील बहुपदीला आपल्याला भागाकार करायचा आहे संश्लेषक पद्धतीने. मग ही जी 3 पदे आहेत, म्हणजे हे 3 सहगुणक आहेत, ते इथे आपण आडव्या ओळीमध्ये मांडलेले आहेत. एक उभी रेघ मारायची आहे, एक आडवी रेघ घ्यायची आहे आणि वरच्या ओळीमध्ये हे दिलेले 3 सहगुणक इथे मांडायचे आहेत. 2 - 3 10 आणि या 3 सहगुणकांना आपल्याला भाग घालवायचा आहे. आणि तो भाग घालवताना भाजक जो दिलेला आहे m-5, इथे भाजकाची कोटी 1 आहे, कारण संश्लेषक भागाकार आपण जो पाहणार आहोत त्यामध्ये भाजकाची कोटी 1 असली पाहिजे, हे आपण सुरुवातीलाच अभ्यासलेलं आहे. त्यामुळे इथे 1 कोटी आहे. त्यामुळे याने भाग घालवत असताना इथे जे दुसरं पद आहे -5, याची विरुद्ध संख्या आपल्याला घ्यायची आहे. मग इथे -5 ला मी अंडरलाईन केलेली आहे. मग -5 ची विरुद्ध संख्या इथे 5, म्हणून इथे 5 ने आपण या सहगुणक रूपातील बहुपदीला भागणार आहोत, म्हणून इथे 5 लिहिलेला आहे. मग उभी रेघ घेतली, आडवी रेघ घेतली, ही दिलेली बहुपदी सहगुणक रूपात इथे मांडली. 2 - 3 10 आणि इथला भाजक जो आहे m-5, त्यातील ही जी संख्या आहे -5, त्याची विरुद्ध संख्या आपण इथे घेतली +5, तर याने इथे भाग घालवणार आहोत. मग आता आपण प्रत्यक्ष संश्लेषक भागाकाराला सुरुवात करूया. इथे 2 - 3 10 आपण हे सहगुणक सुरुवातीला मांडलेले आहेत. मग आता पहिला सहगुणक आहे तसा इथे खाली मांडायचा आहे. 2 ला 2 इथे मी खाली मांडलेला आहे. मग आता इथे जो अंक आलेला आहे 2, त्याने या भाजकाशी याचा गुणाकार करायचा आहे. भाजक आहे आपला 5. मग 5 × 2 झाले 10. या दोघांचा गुणाकार केला आणि तो गुणाकार या दुसऱ्या सहगुणकाच्या खाली इथे मांडलेला आहे, म्हणजे -3च्या खाली मांडलेला आहे. मग आता यांचा हिशोब करायचा आहे. इथे भिन्न चिन्ह आहेत. इथलं चिन्ह वजा आहे आणि इथलं चिन्ह अधिक आहे. भिन्न चिन्हांचा हिशोब करताना वजाबाकी असते, म्हणजे 10तून 3 गेले 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 10चं चिन्ह अधिक आहे. मग मोठ्या संख्येचं चिन्ह इथे उत्तराला द्यायचं आहे, म्हणजे इथे 7चं चिन्ह अधिक असणार आहे. मग इथे 7 संख्या आली. मग या 7ने पुन्हा या भाजकाला गुणायचं आहे, म्हणजे 7×5 = 35. या दोघांचा गुणाकार करायचा आहे, तो पुढच्या सहगुणकाच्या खाली मांडायचा आहे, म्हणजे 10च्या खाली आपण इथे 35 मांडले. मग आता या दोघांचा हिशोब करायचा आहे. 10 आणि 35चा हिशोब झाला. समान चिन्हात अधिक आहे दोघांचं चिन्ह, म्हणजे या दोघांची बेरीज होईल. 35 + 10 45. याला मी चौकटी ठेवलेला आहे, म्हणजे चौकट केलेली आहे, बॉक्स केलेला आहे, म्हणजेच ही या भागाकाराची बाकी आहे. म्हणजे हा आपण संश्लेषक पद्धतीने भागाकार इथे पूर्ण केलेला आहे. सुरुवातीला सहगुणक रूपातली भाज्य बहुपदी मांडली. भाजक जो होता त्यातला जी संख्या होती त्याची विरुद्ध संख्या आपण इथे घेतली आणि पहिली संख्या आहे तशी लिहिली. आलेली संख्या 2 होती, त्याला 5 ने गुणलं, इथे 10 लिहिले. या दोघांचा हिशोब झाला भिन्न चिन्ह, म्हणजे वजाबाकी झाली. 10तून 3 गेले 7, पण मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस दिलं इथे 7ला. या 7ने पुन्हा या भाजकाला गुणलं. 7×5 = 35. तो गुणाकार इथे लिहिला आणि या दोघांचा हिशोब झाला 45. याला चौकटी ठेवलेला आहे, म्हणजेच हा बॉक्स केलेला आहे. ही झाली बाकी. मग आता 2 आणि 7 हे जे सहगुणक इथे उरलेले आहेत बॉक्स सोडून, तर हा आहे आपला भागाकार. मग हा भागाकार सहगुणक रूपामध्ये इथे मांडला 2,7. आणि मग या सहगुणक रूपातील भागाकाराला आपण घातांक रूपामध्ये मांडूया. इथे कंसामध्ये 2 पदे आहेत, म्हणजेच सहगुणक रूपातून घातांक रूपात कसं मांडायचं हेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. मग इथे 2 पदे आहेत, म्हणजे कोटी 1 असणार आहे. मग कोटी 1 म्हणजे सर्वात मोठ्या घातांकाचं पद 1 असणार आहे, कारण जेव्हा कंसामध्ये 2 पदे असतात सहगुणक रूपाच्या बहुपदीमध्ये तेव्हा कोटी 1 असते.
मग इथे 1 कोटीने आपण भागाकार घातांक रूपामध्ये मांडायचा आहे आणि दिलेल्या गणितात चल m आहे, m चलातील बहुपदी दिलेले आहेत म्हणून इथे आपण m हे चल वापरणार आहोत. म्हणजे सहगुणक 2 घेतला, घातांक m चा 1 घ्यायचा आहे कारण कोटी याची 1 आहे आणि हे 7 ला 7 इथे तसेच मांडले कारण 2 पदे दिली आहेत म्हणजेच इथे कोटी 1 असणार आहे. म्हणजेच भागाकार झालेला आहे 2m अधिक 7 आणि हा डोक्यावरचा 1 नाही लिहिला तरी चालणार आहे घातांक. म्हणजेच भागाकार झाला 2m अधिक 7 आणि इथे बाकी चौकटीत आपण बॉक्समध्ये लिहिलेलीच आहे, चौकट केलेली आहे, ते बाकी आलेली आहे 45. आणि हेच उत्तर आपल्याला या उदाहरणामध्ये सांगितलेलं होतं. भागाकार लिहायचा आहे आणि बाकी लिहायचे. तर भागाकार 2m अधिक 7 आहे आणि बाकी 45 आहे. आता हेच उदाहरण आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. सिंथेटिक डिव्हिजन. Divide each of the following polynomials by synthetic division method. Write the quotient and the remainder. Here given example is, first example, 2m square minus 3m plus 10 divided by m minus 5. Here the dividend polynomial is 2m square minus 3m plus 10. So I write here dividend is equal to 2m square minus 3m plus 10 and divisor is m minus 5. So divisor is equal to m minus 5. Before starting the synthetic division, first we have to write the dividend polynomial in index form. So this is our dividend polynomial. So we have to write this polynomial in index form. So how to write index form we have learned in the previous video. So to write the index form of the polynomial means we have to write all the terms in their descending order of powers. So here highest power term we have to write first and then we have to write in the descending order of powers all the terms we have to write. So here write 2m square first, then minus 3m plus 10. Here the powers of the each terms are 2, 1, 0. So all the terms are in the descending order of powers. So this is a dividend polynomial in index form. Now same polynomial we have to write in coefficient form. So we can write this polynomial in coefficient form as coefficients are 2, minus 3, 10. So we have to write all these coefficients in bracket with commas. So 2, comma, minus 3, comma, 10. So these three are the coefficients of this polynomial. So I write here the dividend polynomial in coefficient form is equal to 2, minus 3, 10. Now let us start the synthetic division. To start the synthetic division, first we have to draw the horizontal line. So this is horizontal line and this is vertical line. So these two lines we have to draw first. Then we have to write all these coefficients here. So 2, minus 3, 10. So these three coefficients I write here. Now the divisor is m minus 5. So here is minus 5. I underline this minus 5. The opposite number of this minus 5 is plus 5. So we have to divide this coefficients polynomial by 5. So take the opposite number of this minus 5 is 5. So write here plus 5. So write 2, minus 3, 10 here the coefficients. Plus 5 is there because here is minus 5. So take the opposite of this number. So plus 5 is the opposite number of minus 5. So let us start the division now. Write the first number as it is below this horizontal line. So 2 as it is here. Now multiply this number by the divisor 5. So divisor is 5. So multiply 5 into 2. 5 into 2 is 10. So write that number, write that the product of these two numbers in the below the next coefficient. So write 10 here below the minus 3. So now take the subtraction of these two because different sign is there. So 10 minus 3 is 7 and give the big sign plus here. So again multiply this number by the divisor 5. So 7 into 5 is 35. So write this 35 below the third coefficient here. Means we have to write this 35 below 10. So take the addition of these two because same sign is there.
So 35 plus 10 is 45. So here write the box for this number 45. So 45 is the remainder of this division, and 2 and 7, this is the. So 2, 7, this is a quotient in coefficient form. So I write here quotient in coefficient form is 2, 7, and this 45 is the remainder. So quotient in coefficient form is 2, 7. Now we have to write the quotient in index form. So here there are two coefficients, means there are two terms. So degree will be 1. So the degree of the quotient is 1, and here variable used is m. So I write here the quotient in index form is 2 is the coefficient as it is, m is the variable, so 2m plus 7, and here the index of the variable is 1 because there are two terms, means degree must be 1. So quotient is 2m plus 7 and remainder is 45. So this answer we have to write here. We have to write quotient and remainder. So quotient is 2m plus 7 and remainder is 45. So this is the final answer. आता आपण सराव संच 3.3 मधील प्रश्न पहिल्यातील दुसरं उदाहरण पाहूया संश्लेषक भागाकार पद्धतीचं. इथे बहुपदी दिलेली आहे. x चा चौथा अधिक 2x घन अधिक 3x वर्ग अधिक 4x वजा 5 ला भागायचं आहे x अधिक 2 ने, म्हणजे ही बहुपदी असणार आहे भाज्य आणि ही बहुपदी x अधिक 2 असणार आहे भाज्य. इथे भाजकाची कोटी 1 आहे, कारण संश्लेषक भागाकार करत असताना आपल्याला भाजकाची कोटी 1 असेल तरच आपण भागाकार करणार आहोत, कारण अशीच उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. मग इथे भाजकाची कोटी 1 आहे, त्यामुळे संश्लेषक पद्धतीने आपण इथे भागाकार आता करायला घेणार आहोत. मग सुरुवातीला इथे भाज्य बहुपदी आहे. दिलेली बहुपदी इथे मांडली. x चा चौथा अधिक 2x घन अधिक 3x वर्ग अधिक 4x अधिक 5. भाजक लिहिला x अधिक 2. भाज्यलाच आपण म्हणतो डिव्हिडंड आणि भाजकालाच म्हणतो डिवायझर. म्हणजे हा आहे डिव्हिडंड आणि ही बहुपदी ही पॉलिनॉमियल आहे डिवायझर. त्यामुळे इथे आपण तसं लिहिलेलं आहे. मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांनी याप्रमाणे लिहायचं आहे. आता दिलेली भाज्य बहुपदी जी आहे तिला घातांक रूपामध्ये मांडायचं आहे, म्हणजेच उतरत्या घातांकाच्या क्रमाने सर्व पदे असली पाहिजेत. आणि ज्या घातांकाचं पद दिलेल्या बहुपदीमध्ये नाही ते शून्य सहगुणक घेऊन आपल्याला तयार करायचं आहे. मग इथे 4, 3, 2, 1, 0 असे उतरत्या घातांकाच्या क्रमाने सर्व पदे आलेली आहेत. मोठ्या घातांकापासून ते 0 पर्यंत 4, 3, 2, 1, 0 म्हणजे इथे सर्व पदे आलेली आहेत घातांकाची. त्यामुळे इथे कुठलाही नवीन पद आपल्याला शून्य सहगुणक घेऊन तयार करावं लागणार नाही. म्हणून इथे घातांक रूपात बहुपदी मी आहे तशीच मांडतोय. x चा चौथा घात अधिक 2x घन अधिक 3x वर्ग अधिक 4x अधिक 5. आता या बहुपदीला मी सहगुणक रूपात मांडतोय, म्हणजेच कंसामध्ये लिहितोय. इथला सहगुणक x चा चौथाचा 1 आहे, इथला सहगुणक 2 आहे, इथला सहगुणक 3 आहे, इथे 4 आहे आणि 5 आहे. त्यामुळे 1, 2, 3, 4, 5 याप्रमाणे इथले सहगुणक सर्व कंसामध्ये मांडलेले स्वल्पविराम दिलेला आहे. मग आता प्रत्यक्ष आपण संश्लेषक भागाकार करूया. मग प्रथम उभी रेघ घेतली, ही आडवी रेघ मारली आणि उभी रेघ आणि आडवी रेघ झाल्यानंतर हे सर्व सहगुणक रूपातली जी बहुपदी आहे भाज्य बहुपदी तिथले सहगुणक असे अंतर ठेवून आपण थोड्या थोड्या अंतरावरती सर्व सहगुणक लिहिले. 1, 2, 3, 4, 5 याप्रमाणे. आपला जो भाजक आहे त्याची इथे संख्या आहे अधिक 2, त्याला मी अंडरलाईन करून ठेवलेली आहे. या अधिक 2 ची विरुद्ध संख्या आपल्याला घ्यायची आहे. अधिक 2 ची विरुद्ध संख्या आहे वजा 2, म्हणून इथे वजा 2 हा आपला आता भाजक असणार आहे. म्हणजे वजा 2 ने या बहुपदीला आपल्याला भागायचं आहे. मग इथे पहिली संख्या 1 आहे तशी लिहिली. इथे आलेल्या संख्येचा या भाजकाशी गुणाकार करायचा आहे. 1 गुणिले वजा 2 वजा 2 झाले. मग या दोघांचा हिशोब करायचा आहे. अधिक 2 वजा 2 चिन्ह भिन्न आहेत, म्हणजे समान संख्या समान आहेत पण चिन्ह भिन्न आहेत, म्हणून इथे भिन्न चिन्ह असल्यामुळे वजाबाकी केली. 2तून 2 गेले 0 राहिले. मग इथे जो अंक आला त्याचा प्रत्येक वेळेला या भाजकाशी गुणाकार करायचा आहे. म्हणजे वजा 2 गुणिले 0 0 गुणाकार येईल. मग तो पुढच्या सहगुणकाच्या खाली मांडायचा आहे. 3 आणि 0चा हिशोब झाला 3, 3 आणि 0ची बेरीज झाली 3. या 3चा पुन्हा याच्याशी गुणाकार झाला. 3 गुणिले वजा 2 झाले वजा 6. तो पुढच्या सहगुणकाच्या खाली मांडला गुणाकार. मग इथे 4 वजा 6 यांचा हिशोब झाला. इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होईल. 6तून 4 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे
म्हणून इथे उत्तराला वजा चिन्ह दिलेलं आहे. मग या -2चा पुन्हा या भाजकाशी गुणाकार करायचा आहे. -2 गुणिले -2चा गुणाकार झाला +4, कारण समान चिन्हांचा गुणाकार अधिक असतो. मग 2 दुने 4 झाला गुणाकार, तो पुढच्या सहगुणकाच्या खाली मांडला आणि या दोघांचा हिशोब झाला 5 आणि 4 9 आणि याला चौकट केलेली आहे, बॉक्स केलेला आहे, म्हणजेच ही बाकी आहे या भागाकारातली. आणि ही जे उरलेले सहगुणक आहेत, हे उरलेले सहगुणक म्हणजेच आपला भागाकार आहे सहगुणक रूपातील. म्हणून इथे लिहिलंय भागाकार सहगुणक रूपात बरोबर 1 0 3 -2 कॉमा देत इथे कंसामध्ये लिहिलेला आहे. मग हाच भागाकार घातांक रूपामध्ये आपल्याला मांडायचा आहे. म्हणजेच इथे 4 पदे आहेत, म्हणजे कोटी 3 होईल. म्हणजेच दिलेल्या बहुपदीचा भागाकार बहुपदी मांडताना सर्वात मोठ्या घातांकाचं पद 3 घ्यायचं आहे, कारण कंसामध्ये 4 पदे आहेत म्हणजे कोटी 3 असणार आहे. सर्वात मोठ्या घातांकाचं पद 3 असणार आहे आणि ते चल दिलेल्या गणितात x आहे, त्यामुळे x चलाचा वापर करून आणि कोटी 3 घेऊन आपण ही दिलेली बहुपदी घातांक रूपामध्ये अशी मांडतो. एक सहगुणक लिहिला 1x घन अधिक 0x वर्ग अधिक 3x वजा 2 असे उतरत्या क्रमाने आपण सर्व पदे मांडत गेलेलो आहे. मग म्हणजेच आपल्याला भागाकार बहुपदी अशी मिळाली. म्हणजेच हा एक सहगुणक लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच x घन इथे 0 सहगुणक आल्यामुळे हे सुद्धा पद लिहिण्याची आवश्यकता नाही, म्हणून आपण डायरेक्ट पुढचं पद लिहिलेलं आहे 3x वजा 2. म्हणजेच भागाकार आलेला आहे x घन अधिक 3x वजा 2 आणि बाकी आलेली आहे 9 तिथे लिहिलेली आहे. नाउ सेकंड एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 1. x raised to 4 plus 2x cube plus 3x square plus 4x minus 5 divided by x plus 2. So the first polynomial is a dividend polynomial. So dividend polynomial is x raised to 4 plus 2x cube plus 3x square plus 4x plus 5. And x plus 2 is the divisor, so divisor is equal to x plus 2 here, and here the degree of the divisor is 1. Now the given dividend polynomial we have to write in index form. So to write the index form means we have to write all the terms in the descending order of powers. So here highest power term we have to write first. So x raised to 4, then 2x cube plus 3x square plus 4x plus 5. Here all the terms of the variables are in the descending order of powers. So there is no change, no need to create any term by taking coefficient 0 here. So all the terms as it is here. Now we have to write this polynomial in coefficient form. So the coefficients of the given polynomial is 1, 2, 3, 4, 5. So these are the coefficients of each term respectively. So I write here the dividend polynomial in coefficient form as 1, 2, 3, 4, 5 in bracket. So this is coefficient form of this polynomial. Now let us start the synthetic division. First draw this horizontal line, then this vertical line. Now write all these coefficients here one by one. 1, 2, 3, 4, 5. Now here divisor is x plus 2. So here the opposite number of plus 2 is minus 2. So write the opposite number of this underline number 2 is minus 2 here. So this is the divisor in this division. So divisor is minus 2 and dividend means this is the coefficient form of polynomial. So let us start the division. Write 1 as it is. Keep this one as it is here. Now multiply this one by minus 2. So minus 2 into 1 is minus 2 here. So write this number below the next coefficient here. Now here different sign subtraction. So 2 minus 2 is 0. Now again multiply this number by divisor minus 2. So minus 2 into 0. So multiply this 0 by minus 2. So minus 2 into 0 is 0. So write the 0 below the next coefficient 3 here. So 3 plus 0 is 3 as it is. So again multiply this 3 by minus 2. So minus 2 into 3 is minus 6 here. Here different sign subtraction. So 6 minus 4 is 2 and give the big sign minus here. So minus 2 is there. So minus 2 into minus 2 is plus 4. So write 4 here below the last coefficient here. So 5 plus 4 is 9 here. So
write the box for this 9. So this is the remainder of this division. And here 103 minus 2. So this is the quotient in coefficient form. So I write here quotient in coefficient form is 103 minus 2 here. And this is the remainder. So 9 is the remainder. So write the quotient in now index form. So there are 4 terms in this bracket. So degree must be 3. So degree will be 3 and the variable used in the example is x here. So write the highest power term is 3. So 1 is coefficient. So 1x cube plus 0x square plus 3x minus 2. So this is the quotient in index form. So here we can write the quotient as x cube here. So 1 is not necessary to mention here. Also here second term is have a coefficient 0. So 0 into x square is 0. So no need to write this term also. So I write x cube plus 3x minus 2 here. So this is the quotient of this division and 9 is the remainder. So we have to write the answer here. Quotient is x cube plus 3x minus 2 and remainder is 9. So this is the final answer. आता प्रश्न पहिल्यातील तिसरं उदाहरण आपण सोडवणार आहोत. संश्लेषक भागाकार म्हणजे सिंथेटिक डिव्हिजन मेथडचं. गणित असं दिलेलं आहे y घन वजा 216 भागिले y वजा 6 y क्यूब मायनस 216 डिवायडेड बाय y मायनस 6. मग इथे भाज्य बहुपदी म्हणजेच डिव्हिडेंड आहे y क्यूब मायनस 216 आणि भाजक आहे म्हणजेच डिवायझर आहे y मायनस 6. मग इथे भाजकाची कोटी 1 आहे म्हणजेच डिवायझरची डिग्री 1 आहे. कारण आपण अशीच उदाहरणे संश्लेषक भागाकाराची यावर्षी अभ्यासतो आहोत की जिथे भाजकाची कोटी 1 आहे. मग इथे भाजकाची कोटी 1 आहे त्यामुळे आपण प्रत्यक्ष भागाकाराला आता सुरुवात करूया. मग इथे दिलेली जी भाज्य बहुपदी आहे y घन वजा 216 याला मी घातांक रूपामध्ये मांडतोय म्हणजेच डिव्हिडंड पॉलिनॉमियल इन इंडेक्स फॉर्म मांडतोय. मग इंडेक्स फॉर्म मध्ये मांडत असताना म्हणजेच घातांक रूपात मांडत असताना या दिलेल्या बहुपदीला उतरत्या घातांकाच्या क्रमाने मांडायचं आहे. म्हणजेच वी हॅव टू राईट ऑल द टर्म्स इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ पॉवर्स. म्हणजे घातांक कमी कमी करत जायचे, उतरत्या क्रमाने घातांकाची सर्व पदे मांडायची आणि जे पद याच्यात नाहीये, ज्या घातांकाचं पद याच्यात नाहीये ते पद शून्य सहगुणक घेऊन आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजेच द टर्म्स विच आर ऍबसेंट हिअर that term we have to create here by taking the coefficient 0 here. मग इथे 3 घातांकाचं पद आहे म्हणून मी इथे y घन, त्यानंतर 2 आणि 1 घातांकाची पदं याच्यात नाही आहेत, ती मिसिंग टर्म्स आहेत. मग ते मिसिंग टर्म्स ज्या आहेत ते आपण शून्य कोएफिशियंट घेऊन तयार करतो आहोत. म्हणजे y घन अधिक 0y वर्ग अधिक 0y, 2 आणि 1 घातांकाचं पद इथे नव्हतं मग मी ते शून्य सहगुणक घेऊन तयार केलेलं आहे आणि शेवटी स्थिर पद आहे वजा 216. मग इथे उतरत्या घातांकाच्या क्रमाने आता सर्व पदे आलेली आहेत 3, 2, 1, 0. सो डिसेंडिंग ऑर्डर्स ऑफ पॉवर्स आर 3, 2, 1, 0 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे इथे आपण घातांक रूपात या बहुपदीला व्यवस्थित मांडलेले आहे. मग आता याच बहुपदीला सहगुणक रूपामध्ये मांडायचं आहे म्हणजेच कोएफिशियंट फॉर्म मध्ये मांडायचं आहे. म्हणून लिहिले भाज्य बहुपदी सहगुणक रूपात म्हणजेच लिहिले डिव्हिडंड पॉलिनॉमियल इन कोएफिशियंट फॉर्म. म्हणजेच इथले सहगुणक लिहायचे 1, 0, 0 वजा 216. इथे y घनचा सहगुणक दिलेला नाहीये म्हणजेच तो 1 आहे, मग तो इथे 1 लिहिलेला आहे आणि याप्रमाणे पुढचे सहगुणक इथे लिहिलेले आहेत. सो कोएफिशियंट ऑफ y क्यूब इज 1 हियर, सो आय राईट 1 हियर, 0, 0, minus 216. So these are the coefficients of here, all the terms. So write in the bracket. मग आता प्रत्यक्ष आपण संश्लेषक भागाकाराला सुरुवात करूया म्हणजे सिंथेटिक डिव्हिजनला सुरुवात करूया. मग सुरुवातीला ही आडवी रेष मारायची, हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची आणि ही उभी रेष म्हणजेच व्हर्टिकल लाईन घ्यायची आहे. आणि इथे दिलेले जे हे सर्व सहगुणक आहेत इथे आपण अंतर ठेवून लिहायचे आहेत. हे चारही सहगुणक इथे लिहिले 1, 0, 0 वजा 216. आणि आता भाजक आपल्याला ठरवायचा आहे. मग आपला भाजक जो आहे तो वजा y वजा 6 आहे, डिवायझर आपला y मायनस 6 आहे. मग इथे -6 ला मी अंडरलाईन केलेली आहे. मग या -6 ची विरुद्ध संख्या आपल्याला लिहायची आहे. -6 ची विरुद्ध संख्या इथे +6 म्हणजे अपोजिट नंबर ऑफ दिस -6 इज 6. म्हणजेच +6 हा आपला आता डिवायझर असणार आहे, भाजक असणार आहे. म्हणून इथे
आपण +6 घेतलेले आहे. मग आता प्रत्यक्ष इथे संश्लेषक भागाकार सिंथेटिक डिव्हिजन कसं करायचं आहे ते मी इथे दाखवतो आहे. मग पहिली संख्या आहे तशी इथे खाली लिहायची आहे. 1 ला 1 लिहायचा आहे. मग या 1 चा 6शी गुणाकार करायचा आहे. 6 1 6 तो पुढच्या सहगुणकाच्या खाली मांडायचा आहे. सो मल्टिप्लाय दिस 6 by 1 अँड राईट दॅट 6 बिलो द सेकंड कोएफिशियंट हिअर. आता या दोघांचा हिशोब करायचा आहे. 0 अधिक 6 ची बेरीज होईल 6. मग या 6 ने पुन्हा या 6शी गुणाकार करायचा आहे. 6 6 36 तो पुढच्या अंकाच्या खाली मांडायचा आहे आणि यांचा हिशोब करायचा आहे. 36 अधिक 0 ची बेरीज होईल 36 आणि पुन्हा या 36चा या 6शी गुणाकार करायचा आहे. 36 गुणिले 6 झाले 216 तो पुढच्याच्या खाली मांडायचा आहे, पुढच्या सहगुणकाच्या खाली. आणि या दोघांचा हिशोब होईल भिन्न चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होईल. 216तून 216 गेले 0 राहिले आणि याला चौकट करायची आहे, बॉक्स करायचा आहे. म्हणजे ही असणार आहे बाकी. आणि हे जे 3 सहगुणक येथे दिसतात 1 6 आणि 36 हा आपला भागाकार आहे सहगुणक रूपातील. म्हणून मी इथे लिहितोय सहगुणक रूपातील भागाकार 1, 6, 36 असा आपल्याला सहगुणक रूपातील भागाकार मिळाला. मग आता आपल्याला याला घातांक रूपामध्ये मांडायचं आहे. पण घातांक रूपात मांडताना इथे पदं मोजायची आहेत. 3 पदे आहेत म्हणजे कोटी 2 असणार आहे, डिग्री 2 असणार आहे. कारण इथे देर आर 3 टर्म्स इन दिस ब्रॅकेट. सो देर आर 3 कोएफिशियंट्स. सो डिग्री मस्ट बी 2. आणि गणितात दिलेलं चल म्हणजेच व्हेरिएबल y आहे म्हणून y चलातील बहुपदी आपल्याला इथे मांडायची आहे. मग भागाकार मी घातांक रूपामध्ये म्हणजेच इंडेक्स फॉर्म मध्ये असा मांडतोय. कोटी 2 घ्यायची आणि चल y घ्यायचा आहे. मग इथे 1y वर्ग अधिक 6y अधिक 36 असं आपल्याला या सहगुणक रूपातील बहुपदीचं घातांक रूप मांडता येईल. आणि हीच बहुपदी मी पुन्हा भागाकार म्हणजेच कोशंट म्हणून लिहितोय. हा एक सहगुणक लिहिण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजेच y वर्ग अधिक 6y अधिक 36 हा झाला आपला भागाकार म्हणजेच कोशंट आला. आणि बाकी म्हणजेच रिमाइंडर आहे 0 म्हणून मी इथे लिहिलंय बाकी 0. रिमाइंडर इज 0. हेच आपल्याला उत्तर इथे लिहायचं होतं. इथे आपलं उत्तर संपलेलं आहे. असंच आता संश्लेषक भागाकार पद्धतीचं म्हणजे सिंथेटिक डिव्हिजनचं हे आपण शेवटचं उदाहरण अभ्यासणार आहोत. याप्रमाणे तुम्हाला काही उदाहरणे पुस्तकातील सोडवता येतील. इथे बहुपदी अशी दिलेली आहे 2x चा चौथा घात अधिक 3x वर्ग अधिक 4x वजा 2x वर्ग भागिले x अधिक 3. मग पहिली जी बहुपदी आहे तो आपला भाज्य बहुपदी आहे म्हणजेच डिव्हिडंड आहे. म्हणून भाज्य डिव्हिडंड बरोबर मी लिहिलेलं आहे 2x चा चौथा अधिक 3x घन अधिक 4x वजा 2x वर्ग. हा भाजक आहे म्हणजे डिवायझर आहे x अधिक 3 म्हणून लिहिले भाजक म्हणजेच डिवायझर बरोबर x अधिक 3. आणि इथे 3 ला मी अंडरलाईन करून ठेवलेली आहे कारण ही विरुद्ध संख्या आपल्याला प्रत्यक्ष संश्लेषक भागाकार करताना भाजक म्हणून वापरायची आहे. मग आता ही जी भाज्य बहुपदी आहे म्हणजेच डिव्हिडंड आहे याला मी घातांक रूपामध्ये मांडतोय. घातांक रूपात मांडत असतानाच ती प्रमाण रूपात सुद्धा मांडायची, स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायची, उतरत्या घातांकाच्या क्रमाने सर्व पदे मांडायची आहेत. म्हणजेच वी हॅव टू राईट ऑल द टर्म्स इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ पॉवर्स. म्हणजेच सर्वात मोठ्या घातांकाचं पद प्रथम मांडायचं आहे. मग इथे लिहिलं 2x चा चौथा घात अधिक 3x घन 4 घातांकानंतर 3 घातांकाचं पद लिहिलं. त्यानंतर 2 घातांकाचं पद लिहायचंय वजा 2x वर्ग. त्यानंतर 1 घातांकाचं पद लिहायचंय अधिक 4x आणि यामध्ये 0 घातांकाचं पद नाहीये मग आपल्याला ते तयार करावं लागणार आहे 0 सहगुणक घेऊन म्हणून अधिक 0 लिहिला. त्यामुळे गणितात कुठलाही बदल झालेला नाही. मिसिंग टर्म्स जे असतात ते इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना 0 घेऊन म्हणजे त्याचा 0 कोएफिशियंट घेऊन आपल्याला ती तयार करावी लागतात. मग त्याप्रमाणे इथे 0 घातांकाचं 0 इंडेक्सची टर्म याच्यात नाहीये तिथे आपण 0 सहगुणक घेऊन ती तयार केली. मग याप्रमाणे आपला हे घातांक रूपातील ही भाज्य बहुपदी झाली म्हणजेच डिव्हिडंड पॉलिनॉमियल इन इंडेक्स फॉर्म याप्रमाणे आपण लिहिलेलं आहे. आता याच बहुपदीला सहगुणक रूपामध्ये मांडायचं आहे म्हणजेच लिहिलंय भाज्य बहुपदी सहगुणक रूपात म्हणजेच डिव्हिडंड पॉलिनॉमियल इन कोएफिशियंट फॉर्म इज इक्वल टू असा कंसात लिहायचे असतात सहगुणक बहुपदी. सहगुणक लिहायचे आहेत 2, 3 वजा 2 इथला सहगुणक आहे, इथला सहगुणक 4 आहे आणि इथला सहगुणक 0 आहे. याप्रमाणे आपण सहगुणक रूपातील ही बहुपदी मांडलेली आहे. मग आता प्रत्यक्ष आपण
संश्लेषक भागाकार म्हणजेच सिंथेटिक डिव्हिजनला सुरुवात करूया. मग सुरुवातीला अशी आपण आडवी रेषा मारली म्हणजेच हॉरिझॉन्टल लाईन घेतली, ही व्हर्टिकल लाईन घेतली म्हणजेच उभी रेषा घेतली. आता हे जे सर्व सहगुणक आहेत तेथे अंतर ठेवून लिहायचे आहेत. 2, 3, -2, 4, 0 याप्रमाणे आपण सर्व सहगुणक घेतले. आता भाजक घ्यायचा आहे. भाजक आपल्याला माहिती आहे x+3 आहे. इथे 3 ला अंडरलाईन केलेली आहे. मग या +3 ची विरुद्ध संख्या घ्यायची आहे, अपोजिट नंबर घ्यायचा आहे. मग याचा अपोजिट नंबर येणार आहे -3. +3 ची विरुद्ध संख्या असते -3. मग इथे -3 हा आपला भाजक आहे. मग आता प्रत्यक्ष भागाकार आपण करूया. मग इथे पहिली संख्या 2 आहे तशी लिहायची आहे. या 2 ने या -3 चा गुणाकार करायचा आहे. इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे गुणाकार वजा येईल. 2 गुणिले -3 चा गुणाकार झाला 6 -6 आला. या दोघांचा हिशोब करायचा आहे. इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होईल. 6 तून 3 गेले 3. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे, बिग नंबरचं साईन इथे द्यायचं आहे. मग या नंबरला पुन्हा दर वेळेला इथे उत्तर आलं की प्रत्येक वेळेला भाजकाशी म्हणजेच या डिव्हायझरशी याचं मल्टिप्लिकेशन करायचंय, गुणाकार करायचा आहे. -3 ने -3 ला गुणलं झाले +9 आणि या 9चा आणि -2 चा हिशोब करायचा आहे. मग तो हिशोब होईल भिन्न चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होईल आणि ती वजाबाकी येईल. 9 तून 2 गेले 7 राहिले, चिन्ह मोठ्याचं अधिक म्हणजे इथे +7 आलंय. मग या 7 ने -3 ला गुणाकार केला, 7त्रिक 21 -21 गुणाकार आला. तो पुढच्या अंकाच्या खाली लिहिला, सहगुणकाच्या खाली लिहिला. इथे पुन्हा भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होईल. 21 मधून 4 गेले, बाकी खाली राहिले 17. इथे मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, उत्तर आला -17 आला. आणि या -17 ने पुन्हा या भाजकाशी म्हणजे -3 शी गुणाकार करायचा आहे म्हणजे -17 गुणिले -3 17त्रिक 51 झाले. आणि समान चिन्ह आहे, समान चिन्हांचा गुणाकार धन असतो, प्लस असतो म्हणून इथे या दोघांचा गुणाकार +51 आला. तो पुढच्या अंकाच्या खाली मांडलेला आहे. आणि यांचा हिशोब झाला 0 + 51 51 झाले. आणि याला बॉक्स केला, चौकट केली म्हणजे ही असणार आहे बाकी. आणि या ज्या संख्या आहेत 2 -3 7 -17 हा आपला सहगुणक रूपातील भागाकार आहे. मग तोच मी इथे मांडतोय. सहगुणक रूपातील भागाकार म्हणजेच कोशंट इन कोएफिशियंट फॉर्म म्हणजेच 2 -3 7 -17 असे आपल्याला सहगुणक रूपातील हा भागाकार मिळालेला आहे. मग आता या भागाकाराला सहगुणक रूपातून मी घातांक रूपामध्ये लिहितोय म्हणजेच इंडेक्स फॉर्म मध्ये लिहितोय म्हणजेच कोशंट इन इंडेक्स फॉर्म. इथे कंसामध्ये 4 सहगुणक आहेत म्हणजे 4 पदे आहेत म्हणजे कोटी 3 असणार आहे. जेवढी पदे असतात त्यापेक्षा 1 कमी केला की कोटी कळते. इथे 4 पदे आहेत म्हणजे कोटी 3 असणार आहे. सो देअर आर 4 टर्म्स इन दिस ब्रॅकेट, सो डिग्री इज 3. मग इथे कोटी 3 घ्यायची आहे आणि गणितामध्ये एक्स चल दिलेला आहे, व्हेरिएबल एक्स दिलेला आहे. मग आपल्याला इथे ही बहुपदी मांडता येईल. मग ही बहुपदी अशी मांडायची आहे की 2x घन, कारण 4 पदे आहेत म्हणजे कोटी 3 होईल. 2x घन वजा 3x वर्ग, उतरत्या क्रमाने घातांकाची पदे मांडत जायची आहेत, अधिक 7x वजा 17 असा आपल्याला भागाकार घातांक रूपामधला मिळालेला आहे. आणि इथे बाकी आहे 51 म्हणजेच रिमाइंडर इज 51. याप्रमाणे आपण इथे गणित सोडवलेलं आहे. हा झाला भागाकार कोशंट आणि ही झाली बाकी म्हणजेच रिमाइंडर. आपल्याला भागाकार आणि बाकी लिहायची होती म्हणजेच कोशंट आणि रिमाइंडर लिहायचा होता. हे आपण इथे लिहिलेलं आहे. हेच आपलं फायनल आन्सर आहे.